टार्गेट मटण करतो. पाठवा माझ्यासाठी. लाका 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 लाका. नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीमध्ये मूळ स्पर्धकांनी इतकी चर्चा असते ती गेम मध्ये मध्येच एंट्री घेणाऱ्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सीझन 1 पासून ते आता सुरू असलेल्या सीझन 6 पर्यंतच्या सर्व वाईल्ड कार्ड्स बद्दल, ज्याने अख्ख्या घराचा गेम पालटला. सीझन 1 मध्ये खरी ताकद दाखवली ती शर्मिष्ठा राऊतने. तिने 39व्या दिवशी घरात प्रवेश केला आणि थेट फिनाले गाठलं. तिच्यासोबत नंदकिशोर चौगुले यांनीही आपल्या रोकटोक स्वभावाने घराला हलवून सोडलं होतं. सीझन 2 मध्ये बॉलिवूड डान्सर हिना पंचालच्या एंट्रीची खूप चर्चा झाली, पण याच सीझन मध्ये आरव वेलणकर 55व्या दिवशी घरात येऊन छान डोक्याने खेळत प्रेक्षकांची मनं जिंकली आणि थेट फिनालेमध्ये जागा मिळवली. सीझन 3 मध्ये आदित्य वैद आणि नीता शेट्टी हे वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आले होते, पण ते लवकर बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर खूप संताप व्यक्त केला. अनेकांनी याला स्क्रिप्टेड इविक्शन असंही म्हटलं होतं. सीझन 4 मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत चॅलेंजर म्हणून एंट्री करत संपूर्ण घराचा ताबा घेतला, तर सीझन 5 मध्ये बॉडी बिल्डर संग्राम चौगुले याचीही धमाकेदार एंट्री झाली. पण दुर्दैवाने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला अवघ्या 2 आठवड्यात बाहेर पडावे लागले. आणि आता चालू असलेल्या सीझन 6 मध्ये पुन्हा एकदा राखी सावंतची एंट्री झाली आहे. तिने येताच तन्वी कोलते हिला आपल्या निशाण्यावर धरला आहे. आता राखीच्या येण्याने टीआरपी किती वाढेल हे बघणे मजेशीर ठरेल. तर मित्रांनो, तुमच्या मते आतापर्यंतचा सर्वात बेस्ट वाईल्ड कार्ड कोण? शर्मिष्ठा की राखी? कमेंट मध्ये नक्की सांगा.